काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सक्षम नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणून जयश्रीताई वहिनींना आपण तुमच्या सगळ्यांनी उभं केलेले आहेत. हे आपल्या अपक्ष म्हणून उमेदवार आहेत. हे महाविकास आघाडीचा मी घटक पक्ष आहे. खासदार विशाल पाटील यांनी प्रचार सभेत ही घोषणा केली. यावरून सांगलीत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस लढत होणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे आता सांगली विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे सुधीर गाडगीळ रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसनं पृथ्वीराज पाटील यांना तिकीट दिले, तर जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे, ज्यांना खासदार विशाल पाटील यांनी पाठिंबा दिलाय. जयश्री पाटील कोण आहेत हे या व्हिडिओतून पाहणार आहोत. सोबत हेही पाहूया की सांगली विधानसभेच्या लढतीचं चित्र आणि निकालाचं गणित काय आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. आता विधानसभेतही सांगली विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याचं कारण सांगली पॅटर्न. लोकसभा निवडणुकीत मवियाचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील रिंगणात होते, पण काँग्रेसचे विशाल पाटील बंडखोरी करत अपक्ष उभे राहिले. आता विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील अधिकृत उमेदवार असताना काँग्रेसच्या जयश्री पाटील अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यात. पण जयश्री पाटील यांच्यावर बंडखोरीची वेळ का आली आहे हे जाणून घेण्यासाठी आधी पाहूया बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील आहेत तरी कोण. जयश्री मदन पाटील या खासदार विशाल पाटील यांच्या चुलत वहिनी आहेत. 2016 मध्ये मदन पाटील यांच्या निधनानंतर मदन पाटील गटाची सूत्र जयश्री पाटील यांनी हातात घेतली. सध्या जयश्री पाटील या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आहेत. जयश्री पाटील यांचं माहेर हे ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमध्ये आहे. ज्यावेळी लोकसभेला विशाल पाटील अपक्ष उभे होते त्यावेळी त्यांच्या प्रचारात जयश्री पाटील यांनी उघड सहभाग घेतला होता. त्याचवेळी जयश्री यांची विधानसभेची भूमिका स्पष्ट होती असं दिसतंय. खरं तर सांगलीचं वसंतदादांचं घराणं हे काँग्रेस सोबत एकनिष्ठ घराणं म्हणून ओळखलं जातं. सांगली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 16 निवडणुका काँग्रेसनं जिंकल्यात. त्यापैकी 5 निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या सहकार्यांनी जिंकल्या. 1980 मध्ये वसंतदादा पाटील यांनी स्वतः इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग 10 निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील सदस्यांनी लढवल्या आणि जिंकल्या. वसंतदादा पाटील यांच्याबरोबर शालिनीताई पाटील, प्रकाश बापू पाटील, मदन पाटील, प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी आतापर्यंत लोकसभा निवडणुका लढल्या आहेत. खासदार विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील हे 2 वेळा सांगलीचे खासदार राहिलेत. दुसऱ्या वेळी प्रतीक पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देखील मिळालं होतं. खासदार विशाल पाटील आणि जयश्री पाटील या एकाच वसंतदादा कुटुंबातील असल्यानं काँग्रेसचे सांगली विधानसभेचं तिकीट वसंतदादा घराण्यातच मिळावं अशी या गटाची इच्छा होती. मात्र मूळचे मिरजेचे असलेले आणि काँग्रेसचे नेते राहिलेले खासदार गुलाबराव पाटील यांचा वारसा असणारे त्यांचे चिरंजीव आणि सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना हे तिकीट काँग्रेसनं दिलं. त्यामुळे वसंतदादा कुटुंब नाराज झालं. वसंतदादा पाटील घराण्यावर काँग्रेस सातत्यानं अन्याय का करतंय असा सवाल विशाल पाटील यांनी केलाय. सोबतच आपण जयश्री पाटील यांना पाठिंबा का दिलाय याचं कारणही त्यांनी प्रचार सभेत सांगितलं. ऐकूया. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो. कुठेतरी आम्ही कमी पडलो. ह्या विधानसभा मतदारसंघातनं जयश्री वहिनी इच्छुक असताना त्यांना उमेदवारी मिळवून दिली पाहिजे होती, ही तुम्हा सर्वांची माझ्याकडनं अपेक्षा होती. किंबहुना डॉक्टर विश्वित कदम साहेबांकडनं अपेक्षा, मात्र ती आम्ही पूर्ण करू शकलो नाही. ह्याच्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आरोपी आहे, गुन्हेगार आहे, तिथं कुठेतरी मी कमी पडलो. पण एक पॅटर्न ह्या ठिकाणी गेल्या 5-10 वर्षात दिसून येतो. 2014 नंतर आमच्या कुटुंबाला एकदाही काँग्रेसची उमेदवारी मिळालेली नाही. मागच्या लोकसभेत फसवणूक झाली. मागच्या विधानसभेत ठरवलं देऊ नका. ह्या लोकसभेत परत सांगितलं देणार नाही. या विधानसभेत मिळणार वाटत होतं तरी मिळालं नाही. काय नेमकी चूक या वसंतदादा घराणी काँग्रेस पक्षाच्या बाजूला किंवा विरोधात केली आहे ह्याचा प्रश्न हा आमच्याकडनं सुटत नाही. निष्ठा कुठे कमी पडली का?
दुसरीकडे पृथ्वीराज पाटील यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचं उघडपणे काम केलं नव्हतं. त्यावरून विशाल पाटील गटामध्ये नाराजी होती. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांना विधानसभेत तिकीट मिळावं यासाठी विशाल पाटील यांनी प्रयत्न केले नाहीत असं बोललं जात आहे. या उलट विशाल यांनी जयश्री पाटील यांनाच मवियाच्या उमेदवार म्हणून जाहीर केलं. त्यामुळे पाटील गटाची सोबतच विश्वजित कदम गटाचीही ताकद जयश्री पाटील यांना मिळणार आहे. लोकसभेला भाजपचे संजय काका पाटील, सेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत झाली होती, ज्यात विशाल पाटील यांनी बाजी मारली. पण विधानसभेला होणाऱ्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. भाजपचे सुधीर गाडगीळ हे 2014 पासून इथं आमदार आहेत. यंदा त्यांना हॅट्रिकची संधी आहे. पण दबदबा पाटील घराण्याचा राहिलाय. त्यात 2 पाटलांनी भाजपला आव्हान दिलंय. तिरंगी लढतीत मतविभागणीचा फटका कुणाला बसणार यावरच निकालाचं गणित अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? सांगली विधानसभा मतदारसंघात काय होईल? कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.